थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचणार तर काल अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी आणि रुग्णालयामध्ये जखमी नागरिकांची विचारपूस। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल। विल्सन यांच्याकडून अपघातस्थळाची पाहणी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार। आतापर्यंत 192 नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये त्रुटी असल्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये राजापूर आणि चिपळूण वगळता इतर तालुक्याला निधी नाही। रत्नागिरी आणि राजापूरमधल्या कंत्राटदारांसाठी खैरात वाटप। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय नातू यांचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी। विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरेंचा निर्णय। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस। चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार तर कडूंची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांची माहिती। कर सवलतींमुळे पालिकेवर 487 कोटींचा बोजा। 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट दिल्यानं आर्थिक फटका। वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज। 331 रुग्णवाहिका, 1350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला। इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती। इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा।